आणि आता तुम्ही एक आयडल म्हणून आमच्या समोर सादर झालात. खरंच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तो फोटो तुमचाच होता का? हो, माझाच होता. काय वाटतंय? काय फील होतंय मला सांगा, की एवढी वर्ष, दीड वर्ष आपण मागे गेलो, बॅकलॉग आपण आपला बघितला, तर तुमच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू असतील, की कसं माझं सुदैव आहे आमचं, की ही फॅमिली आम्हाला मिळाली. नाहीतर मग सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, खरंच तुम्ही पण त्या दिशेनंच चालला होतात. तर जाणून घ्यायला आवडेल मॅडम, की तुमचं वय पहिलं सांगा, कारण मी उत्सुक आहे आणि माझ्याबरोबर इतर मंडळी मला खुणावतायत. त्यांचं वय काय विचारा म्हणून मी प्रश्न विचारतोय. वय काय तुमचं आहे? 36 आहे माझं वय. किती? 36. अरे बापरे! त्या पूर्वीच्या वजनाकडे बघून वाटतच नाही. खरंच विश्वास बसत नाही म्हणून मी डबल विचारलं, की 36, 63च्या वाटताय तुम्ही? असा आकडा फक्त फिरवायचा होता. 36चा 63 करायचा होता. बघा सगळ्यांनी उघडे डोळा पहा नीट. काय आहे ते आणि ह्या ठिकाणी 36 नाही 26च्या अगदी शब्दच नाहीत एवढं रूपांतर या ठिकाणी या फोटोकडे बघितल्यानंतर बघायला मिळतंय. खरोखरच अमेजिंग. ह्याच्या मागे जादू काही नाही. अखंड असे परिश्रम, निश्चय, तीव्र इच्छाशक्तीच्या बळावरती मॅडमनी हा विजय मिळवलाय. टिकून राहिल्यात, जोडून राहिल्यात. मॅडम, खरोखरच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असं वाटते, की कुठल्यातरी जवळच्या तुमच्या कोणतरी त्या नातेवाईक आहेत. खरोखरच तेव्हा चेहरा बघितला ना, आत्ताचा तुमचा जो बॉडी लँग्वेज आहे ना, खरोखरच म्हणजे जे कोणी तुम्ही नवीन पार्टिसिपेट ऐकताय ना, हे खरोखर घडतंय ह्या परिवारामध्ये. आमचे सर, दोरकर सर असतील, सभाजी पोटे, दिनेश बांगर सर काय सांगतात? फक्त 3 महिने द्या, 90 दिवस द्या, चॅलेंज देतो, पैज लावतो तुमच्याशी. हे सगळा चमत्कार या ठिकाणी होणार आहे. पोट तिडकीने नेहमी बिचारे सांगत असतात. आणि जो हे ऐकतो ना, त्याचं कसं होतं तर ह्या देसाई फॅमिलीकडे बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याचं कळतं. मॅडम मला सांगा, तुम्ही पण तुमच्यामधलं कोण अगोदर जॉईन झालेलं होतं? अगोदर सर झाले होते, त्यानंतर एक 5 ते 6 महिन्यांनी मी जॉईन झाले. म्हणजे हा. मला एक वर्ष झालं मी जॉईन झाले या फॅमिलीमध्ये. ओके. बरं मॅडम, मग तुमचं 1 वर्ष आता कालावधी झालेला आहे. 1 वर्षापूर्वीचं तुमचं वजन किती होतं? तुम्हाला कोणते डिसऑर्डर होत्या आणि आत्ताचं वजन तुमचं किती आहे? त्या समस्यांचं निराकरण झालं का? हो, झाले पूर्ण. माझं वजन होतं 77 किलो, आता 62 आहे. आणि माझं म्हणजे सांधिवाताचा त्रास होता. युरिक ऍसिडचं प्रमाण खूप जास्त वाढत होतं, त्यामुळे सांधे इतके सुजायचे की मला काही काम करता येत नव्हतं. अगदी स्वयंपाक करताना सुद्धा मला इतका त्रास व्हायचा की एक एक दिवस मी रडत सुद्धा स्वयंपाक केलेला आहे. आत बघू शकता आपण ह्या जोडीनं जवळ-जवळ 45 किलोचं वजन कमी केलेलं आहे. मॅडम, 1 वर्षामध्ये आपण तब्बल 15 किलोचं वजन कमी केलं. हो. एक पूर्वीचं जीवन मला सांगा, सरांनी मगाशी सांगितलं, की काम तर करायचो, पण संध्याकाळची जी जोळी होती, ती आमची पंगत वेगळी होती, संगत वेगळी होती आणि त्यामुळे रंगत बिघडलेली होती. तर मॅडम आम्हाला आवडेल ऐकायला, की आत्ताची जी टोळी आहे आमची सकाळची साखर झोपेतनं तुम्हाला उठवणारी, ती टोळी चांगली का ह्यांना कॉलिंग करणारी, काम झाल्यानंतर "बाबा इकडं आम्ही बसतोय, तू ये." ही टोळी चांगली? ही टोळी चांगली आहे. ती फक्त काय होतं की त्यामुळं जास्त डिसऑर्डर वाढणं किंवा असं बाहेर म्हणजे खानपान, त्यामुळं म्हणजे आपली बॉडीचे जे काय डिसऑर्डर आहे ते वाढणं. यात आल्यापासून इतकं छान वाटतंय आणि ह्या टोळीचं इतकं भारी वाटतंय की काय सांगता येत नाही, इतकं छान वाटतंय. अगदी बरोबर. झोप लागत नाही आम्हाला. अहो, तुम्हाला मी खरंच लाईव्ह सांगतो, मी 9:15 रात्री झोपलो. पोटे तर जर ह्या ठिकाणी ऐकत असतील, तर एवढं सकाळी वर्कआउट होतो ना हेवी, कुठं जाण्याची गरजच नाही. खाल्ल्या-खाल्ल्या अर्ध्या 1 तासानंतर झोप लागते. मला त्यांनी कॉलिंग केला होता, की तुम्हाला या ठिकाणी इंट्रोडक्शन करायचंय. पण मला मी निवांत झोपलोय ना, सुखाची झोप घेतली ना, सकाळी ऑटोमॅटिक जाग येते. सकाळी उठलो आणि सरांचा मेसेज होता, "दोरकर सर या ठिकाणी अमुक करणार आहेत, वरद सर अमुक करणार आहेत, तुम्हाला इंट्रोडक्शन घ्यायचंय. हे अजून काय पाहिजे आयुष्यात?"
आयुष्यामध्ये. सुखाची झोप, आयुष्यभर आपण पळत असतो, धावत असतो. पण ज्याच्या जीवनामध्ये सगळं आहे, परंतु आरोग्य नसेल ना, तर तुमचं सगळं फुकट आहे. मॅडम मला सांगा, की आत्ता तुमचं जीवनमान कसं आहे? आत्ताचं फिलिंग काय आहे? आणि आरोग्याबाबत तुम्ही कसे जागरूक आहात? तुमच्या किचनमध्ये आत्ता काय बदल केला आणि तेव्हाचं काय होतं? साखर, पहिली साखर बंद आहे. चहा पूर्ण बंद झालेला आहे. येस, येस. दिवसातून 2 वेळा तरी चहा लागायचा, पण आता नाहीये, चहाची आठवण सुद्धा होत नाहीये. आणि तेलकट वगैरे बेकरी प्रोडक्ट पूर्ण बंद झालेले आहेत. माझ्या मुलाला सुद्धा बेकरी प्रोडक्ट, बिस्किट खूप आवडायचे, पण आता त्याचं सुद्धा पूर्ण बंद आहे. आणि या फॅमिलीमध्ये जॉईन होण्याच्या आधी मला म्हणजे संधिवाताचा त्रास होता, त्यासाठी एक गोळी चालू होती, कायमस्वरूपी गोळी होती. आज घेतली तर मी उद्या सकाळी काम करू शकत होते, उठवू शकत होते. पण आता ती माझी पूर्ण गोळी बंद झालेली आहे. तो त्रास बंद झालेला आहे. इतकं भारी वाटतंय. सकाळी 1 तास 1.5 तास वर्कआउट करतो, ते काय सुद्धा वाटत नाही त्याचं. आणि दिवसभर एनर्जेटिक फील, म्हणजे भरपूर छान वाटते. दिवस असा छान जातोय. आणि किचन मध्ये पण खूप बदल झालेला आहे. पहिला म्हणजे तेलकट खाणं जास्त असायचं, पण आता पूर्ण बंद झालेलं आहे. या फॅमिलीनं खूप काही दिलेलं आहे, म्हणजे हॅपीनेस दिलेला आहे. अं, सर आनंदी, सर आनंदी एक आनंद. सर आनंदी आहे. एक मिनिट. या फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझं 29 किलो वजन कमी झालं, हिचं 15 किलो कमी झालं, मुलग्यानं 10 किलो वजन कमी करून तो मसल गेन करत आहे. त्याच्याशिवाय माझ्या आईला सुद्धा मी हा संतुलित आहार रोज देतो. ती सुद्धा रोज थोडा थोडा वर्कआउट करते. सिस्टीम सोबत नसते, कारण वय 66+ आहे. त्याच्यामुळे बरोबर. ती स्वतः व्यायाम करते, चालायला जाते. तिला अस्थम्याचा त्रास होता. तो अस्थम्याचा त्रास जवळजवळ 80% आता कव्हर झालाय. जर वातावरण चेंज झालं तर थोडा त्याला ठसका खोकला येतो. पूर्वी असं दिवसभर तिचे बडके पडायचे, ते आता म्हणजे पूर्णपणे कव्हर झालेले आहेत. 80% म्हणायला काही हरकत नाही. 20% म्हणजे वातावरणाच्या बदलानुसार किंवा सकाळी लवकर उठल्यामुळे थोडा ठसका येतो. त्याच्यासाठी सरांनी जे काही मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आपले जे काही फॉर्म्युला 2 मधले टॅबलेट्स असतील, मी आईला हे दिलेलं आहे, आपलं ॲलोवेरा ज्यूस सुद्धा सुरुवातीला दिला आहे. त्याच्याशिवाय तुलसी दिलेला आहे. पुन्हा आपले त्रिफळाचे टॅबलेट दिलेले आहेत. आणि हा सकस संतुलित आहार सुद्धा नेहमीच चालू आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारा रिझल्ट आलेला आहे सर. अगदी हे आपलं प्रोडक्ट म्हणजे एक वरदान आहे सर. आणि हे प्रत्येकानं घेतलं तर लय भारी आहे, कारण नुसतं वर्कआउट करून होणार नाही. या प्रोडक्टमुळं किंवा हे जे काय अमृततुल्य आहार आहे याच्यामुळे जीवनामध्ये खूप सारा बदल होत असतो सर. त्याच्यामुळे प्रत्येकाने या सिस्टीमवर, आपल्या कोचवर विश्वास ठेवून जे काय सांगतील ते सगळं करत राहा. येस, 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 येस. खरं